आत्ताच त्या ठिकाणी AV9 मराठीच्या हाती एक अत्यंत अ, गौप्यस्फोट करणारी त्या ठिकाणी बातमी लागलेली आहे. बातमी तशी कच्चीच आहे, मात्र पक्की आहे. जरूर पक्की आहे. मित्रो, सांगली जिल्ह्याचं राजकारण बघितलं तर आत्ताच्या काळामध्ये भाजप असेल, त्या ठिकाणी महायुती असेल, या महायुतीचं पारडं जड असलेलं बघायला मिळतं आणि विरोधक जर का बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यानंतर शिवसेना उभाटा आहे. तर या असणाऱ्या पक्षांमध्ये त्या ठिकाणी इथले वाळवा आणि शिराळ्याचा विचार करायचा झाला, बातमी तशी वाळवा आणि शिराळा या दोन्ही मतदारसंघामध्येच त्या ठिकाणी असणारी महत्त्वपूर्ण बातमी आपण त्या ठिकाणी बघू शकतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे असणारे प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांना या ठिकाणी फार मोठा त्या ठिकाणी धक्का आपण म्हटलं तर त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी येत्या 2 दिवसामध्येच आपल्याला ती बातमी प्रसारित त्या ठिकाणी होईल. मात्र मी मगाशीच म्हटलं की बातमी कच्ची आहे मात्र पक्की आहे. मित्रो, शिराळा तालुका किंवा वाळवा तालुका म्हणजे विधानसभा मतदारसंघ, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठेतरी धक्का बसत असलेला आपल्याला बघायला मिळतंय. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आत्ताच म्हणजे याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे असणारे युवकांचे जिल्हा अध्यक्ष, त्यांनी नाव घेणं या ठिकाणी मला योग्य वाटत नाही, मात्र त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये फार मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी वाळवा आणि शिराळा तालुक्यामध्ये खलबत झालेले आपल्याला बघायला मिळालं. इकडे शिराळा तालुक्यामध्ये बघितलं तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या या दोघांमध्ये त्या ठिकाणी फाईट होती. वाळवा तालुक्यामध्ये बघितलं तर आमदार जयंत पाटील आणि अजितदादा यांचे उमेदवार असणारे निशिकांत भोसले पाटील यांच्यामध्ये त्या ठिकाणी लढत होती. मात्र दोन्ही विधानसभेचे निकाल आपण बघितले, म्हणजे लोकांना वाटलं नव्हतं की इतपत विरोधकांना त्या ठिकाणी म्हणजे म्हणजे स्थानिक जे असणारे आमदार आहेत त्यांच्या समोर ज्या ठिकाणी उभे टाकले होते, त्यांना एवढा मताधिक्य त्या ठिकाणी मिळेल असा विश्वास कोणालाच बसत नव्हता. मात्र तसं बघितलं तर ते पारडं त्या ठिकाणी उलटं आपल्याला झालेलं बघायला मिळतंय. सांगण्याचा मुद्दा एवढाच होता की सांगली जिल्ह्यामध्ये अजितदादा गट त्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीनं सक्रिय झालेला आपल्याला बघायला मिळते. सुरुवातीला तो वाळवा तालुक्यामध्ये आला, त्यानंतर शिराळा तालुक्यामध्ये आला आणि तसा बघितलं तर सांगली जिल्ह्यावर त्या ठिकाणी अजितदादा गटानं शिरकाव त्या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतं. याचं मुख्य कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असणारे आमदार जयंतरावजी पाटील यांचा शिराळा आणि वाळवा किंवा इस्लामपूर सांगली हा भाग बालेकिल्ला म्हणून त्या ठिकाणी सगळ्या लोकांना, सगळ्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी प्रचलित आहे. मात्र जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यामध्ये कोणीतरी त्यांचा विरोधक, म्हणजे ते पूर्वी एकत्र होते हा भाग वेगळा आहे, मात्र आत्ताची परिस्थिती, राजकीय परिस्थिती जर का बघितली तर ती फार वेगळी आहे. म्हणजे अशा बालेकिल्ल्यामध्ये अजितदादा गटानं त्या ठिकाणी प्रवेश करणं किंवा एंट्री मारणं हे वाळवा शिराळा मतदारसंघातील जनतेला त्या ठिकाणी हे नवीनच आहे. मात्र आता आपण निवडणुकीच्या काळामध्ये बघितलं की अजितदादा गटांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या गेल्या. इकडे तासगावला देखील संजय काका पाटील यांच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली. मात्र अजितदादा पवार यांच्या गटाला त्या ठिकाणी किंवा अजितदादांच्या गळाला अत्यंत माजी आमदार त्या ठिकाणी लागलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. याचं स्पष्टीकरण किंवा रितसर त्या ठिकाणी बातमी लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. आता ते आमदार कोण आहेत किंवा कोण जाऊ शकतं हा प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला विचारू इच्छितो आहे. कारण मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितलेली आहे की माझे आमदार आहेत ते आणि पराभूत त्या ठिकाणी 2000 आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्यांचा त्या ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. आत्ताची परिस्थिती अशी झाली की त्या ठिकाणी राज्यात जर का आपण वरती बघितलं तर भाजप असेल, शिवसेना असेल आणि अजितदादांचे राष्ट्रवादी असेल, त्यांचं त्या ठिकाणी पारडं जड असताना सुद्धा महाविकास आघाडी कुठेतरी मागं पडत चाललेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्यातल्या त्यात वाळवा आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये तसा आमदार जयंत पाटील यांना तो धक्का म्हणावाच लागेल. कारण इथं बघितलं तर सांगली जिल्ह्यामध्ये आमदार जयंत पाटील यांचा वरदहस्त आहे. त्यांची राजकीय
त्या ठिकाणी परिस्थिती किंवा कालावधी बघितला तर अनेक वर्षापासून ते त्या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत किंवा मंत्री राहिलेले आहेत. त्यांना तर तो धक्का म्हणावाच लागेल. मात्र राज्य पातळीवर जर का बघितलं तर शरदचंद्र पवार गटाला देखील फार मोठा त्या ठिकाणी धक्का आपल्याला म्हणावं लागेल. कारण इथलं एक जर का आमदार गेला तर स्थानिक राजकारण त्या ठिकाणी पूर्णपणे ढवळून निघतेलं आपल्याला बघायला मिळतंय. लवकरच आपल्यासमोर ते नाव 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी जाहीर होईल. मात्र तो आमदार किंवा ते आमदार कोण असतील, अजितदादा गटाला त्या ठिकाणी किंवा अजितदादांच्या गळाला कोणता त्या ठिकाणी मोठा अ, मासा लागलेला आहे याचं उत्तर या ठिकाणी मला तुमच्याकडूनच अपेक्षित आहे. लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन. धन्यवाद.